वेलॉसिटी टाइम ग्राफ. ठीक आहे, वेलॉसिटी टाइम ग्राफ. ह्याच्या खालचा एरिया म्हणजे काय असते? डिस्प्लेसमेंट का ऍक्सेलरेशन? बोला. खूप छान. डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी टाइम ग्राफ. चला, सर्वांना दिसतंय का स्क्रीन? चेंज इन डिस्प्लेसमेंट नाही बेटा. हा, तसं बरोबर आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट. पण 11वीत गेल्यावर आता कळेल की चेंज इन डिस्प्लेसमेंट असं काही नसतं, त्याला चेंज इन पोझिशन म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. पण छान. तर विसरायचं नाही, मी काल जे अतिशय महत्वाचं सांगितलं, मला फटाफट उत्तर द्यायचे. तर जर मला व्हेलॉसिटी काढायची असेल ऍक्सेलरेशन वरून, तर मला काय काढावं लागेल? एरिया, स्लोप. हुशार झाले. चला, चामे, नीलाक्षी, थोडस लक्ष दे बेटा. मी काल काय सांगितलंय? एरिया काढावा लागेल. ठीक आहे, बाकी करेक्ट केलंय. अतिशय छान, अतिशय छान. हे सांगितलं, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. इकडे जाताना काय काढायचंय? बोला. उजवीकडे जाताना काय काढायचंय? नाही, वेलॉसिटी अपॉन टाइम आहे. अथर्व, उजवीकडे जाताना बेटा स्लोप, आणि वापस येताना एरिया काढावा लागतो. ठीक आहे, कधीही विसरायचं नाही. जर मी म्हटलं आपल्याकडे व्हीटी ग्राफ आहे आणि याच्यावरून आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचंय, तर काय काढचाल सांगा बरं? गुड. मी पाहतोय उत्तर तुमचे. आय एम कीपिंग वॉच ऑन यू. हु इज आन्सरिंग, हु इज नॉट आन्सरिंग? स्क्रीन ब्लर दिसत आहे? स्क्रीन ब्लर दिसत आहे का रे बाळा? ते तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असला की असं होतं रे. तुमच्या साईडनं असते ना नेटचा प्रॉब्लेम. ठीक आहे. जर व्हीटी ग्राफ वरून मला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर काय करावं लागेल? स्लोप का एरिया? छान, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. हे बघतोय कोण देत नाही उत्तर. मला श्रुतीचं उत्तर दिसत नाहीये, पुन्हा भक्तीचं दिसत नाहीये सहसा. आणखीन कोण दिसत नाहीये मला? आणखीन कोण दिसत नाहीये? हा, ठीक आहे. पुन्हा अंजली, अंजलीचं पण दिसलं नाही. मी लक्षात घेत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, स्लोप नाही, एरिया काढावा लागेल भक्ती. वेलॉसिटी टाइम याच्यावरून इकडे जायचंय, घरी अभ्यास करायचा आहे. मी सर्व लिहून दिलेलं आहे. मी म्हटलं होतं हे लिहून घ्या म्हणून. असं डिस्प्लेसमेंट करून वेलॉसिटी कडे जायचंय. इकडे जाताना स्लोप काढावा लागतो, स्लोप काढावा लागतो, आणि वापस जाताना एरिया, एरिया. मी किती सांगितलं, व्यवस्थित लिहून दिलं होतं. काल लिहिलं नसेल तर पुन्हा सांगतोय, आज लिहून घ्या. हे फटाकून लिहून घ्या. मी थांबतोय थोडा वेळ, लवकर लिहून घ्या. लवकरात लवकर लिहून घ्या हे.
जे शिकवलेलं आहे ते घरी वाचायचं असतं. राईट. तर बघा, मी एक तुम्हाला मी इथं करून दाखवतोय कसं असतं एरियावरून डिस्प्लेसमेंट कसं काढायचं. तर सर्वात पहिले बघा की आपल्याकडे समजा असा एक ग्राफ आहे, ठीक आहे, वेलॉसिटी टाइम ग्राफ, ठीक आहे. शांत बघा. एक सोपा घेऊया. एरिया तुम्हाला सध्या रेक्टँगलची एरिया वगैरे माहिती आहे, तर अगोदर एक सोपा घेऊया. सोपा समजा तुमच्याकडे असा ग्राफ आहे. अगोदर पॉइंट्स, दिस इज 1 मीटर पर सेकंद. हे बघा वेलॉसिटी आहे वाय ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती टाइम. आता हे प्रत्येक वेळेस असा एरो काढणं वगैरे मी काढत नाही, समजून घ्यायचं. त्यात अशा गोष्टी छोट्या मोठ्या समजून घ्यायच्या. 2 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद, 4 मीटर पर सेकंद. आता ही वेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्ये असू शकते किंवा किलोमीटर पर आवर मध्ये काही असू शकते. समजा मी किलोमीटर पर आवर मध्ये दिली, तर मग असं इथं लिहिलेलं असतं किलोमीटर पर आवर. आणि टाइम आहे 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद आणि 25 सेकंद. आणि त्या बॉडीचं समजा ग्राफ असा दिलाय. आणि तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. मी जसा खाली आहे तसाच घेतोय. हा, फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी असा क्वेश्चन दिलाय. समजा फाइंड डिस्प्लेसमेंट बिटवीन 10, शांत, काहीच घाई नाही करायची, अगोदर क्वेश्चन समजून घ्यायचा. क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. बिटवीन 10 टू 20 सेकंड्स, 20 सेकंड्स, ठीक आहे. असा क्वेश्चन विचारलाय. मग उगच कुठलाही एरिया नाही काढायचा. एरिया तर तसा विचार केल्यावर हे पूर्ण पण एरिया आहे. आपल्याला कुठून कुठपर्यंत म्हटलंय, आता प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या, ठीक आहे. आपल्याला म्हटलंय 10 सेकंदापासून ते 20 सेकंदापर्यंत, म्हणजे बरोबर इथून एवढाच एरिया काढायचा. एरिया कसा काढायचा, अगोदर स्ट्रेट लाईन काढून घ्यावी लागेल तुम्हाला. अगोदर काय करावं लागेल बाळांनो, एक स्ट्रेट लाईन मारून घ्यावी लागेल. कुठून, हे बघा, इथून अशी. मी मुद्दाम अंदूक अंदूक केलंय, पण ठीक आहे, आपण डार्कच करूया, डार्कच करूया. बघा इथून ही एक स्ट्रेट लाईन अशी, आणि 20 पासून स्ट्रेट लाईन. लक्षात आलं का आतापर्यंत मी 10 पासूनच कशी मारली स्ट्रेट लाईन, 20 पासूनच कशी मारली स्ट्रेट लाईन. लक्षात आलं का रे सर्वांच्या? बोलत चला तुम्ही. स्क्रीन दिसते बेटा विघ्नेश, तुझ्याकडे अडचण असेल नेटची. ओके, मग आता बरोबर एरिया काढायचा आहे. तर एरिया तुम्हाला कोणता काढावा लागेल माहिती आहे का? बघा, हा एरिया, दिस वन, ठीक आहे. हा एरिया तुम्हाला काढावा लागेल. आता मी याला नाव देतो, लेट अस से दिस इज. सर्वात पहिले सांगा बरं, हा जो शेडेड एरिया आहे तो काय आहे? ट्रायंगल, रेक्टँगल और सर्कल? व्हॉट इज इट? क्विक, रेक्टँगल. बहुत अच्छे. मग
याला मी नाव दिलं ABCD. सो द डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, वी नो दॅट VT ग्राफ म्हटलं, V वर्सेस T ग्राफ म्हटलं की VT ग्राफ वरून डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे एरिया काढावं लागेल. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया अंडर VT ग्राफ. कुठून कुठपर्यंत? अरे महत्वाचं आहे, बिटवीन 10 to 20 सेकंड. वाक्य एक एक लक्षात येणं गरजेचं आहे. वाक्य एक एक लक्षात यायलेत का तुमच्या? हे कितीतरी आरामात लिहितोय बघा मी, कसलीच घाई नाहीये. कळलं नाही की लगेच म्हणायचं सर हे कसं आलं मला माहिती, कळलं नाही. ठीक आहे, पहिलं वाक्य राईट. तो सिंपल आहे बेटा, तुम्हाला माहिती आहे. एरिया बिटवीन सॉरी अंडर द कर्व. सो एरिया कुणाचा आहे? ऑफ रेक्टँगल. फिगर वरून कळतंय, एरिया ऑफ रेक्टँगल. कोणता रेक्टँगल आहे? ABCD. चला मला सांगा, एरिया ऑफ रेक्टँगल ह्याचा काय असतो रे फॉर्म्युला? एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला, कमॉन. बोला लवकर लवकर. समजा लेंथ आहे, हा आता ह्याची समजा आपण ही जर लेंथ म्हटलं तर ही ब्रेड्थ. ठीक आहे, आता तसा विचार केल्यावर ब्रेड्थ ही पण म्हणता येते खाली. हे बघा, ब्रेड्थ म्हणजे रुंदी, राईट. ही बघा ही लेंथ, हिला पण लेंथ म्हणता येते, हिला पण लेंथ म्हणता येते. तर आता ही जी लेंथ आहे इथून एवढा अंतर जर ग्राफ मध्ये बघितलं तर बघा इथून एवढा अंतर आहे, तो अंतर आहे 4 किलोमीटर पर आवर. किती आहे? 4. नुसतं 4 लिहायचं नाही बेटा, मी किलोमीटर पर आवर पण त्याचं युनिट पण लिहित असतोय, कारण युनिटला खूप महत्व आहे, पुढे चालून कळेल तुम्हाला. पाहिजे तर मी अगोदर लिहितो लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे, एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं? लेंथ लेंथ काय आहे तुमची? मी पुन्हा ते पण लिहितो, लेंथ म्हणजे हे बघा, हे AB मल्टिप्लाइड बाय CD. अरे बरोबर आहे का? AB मल्टिप्लाइड बाय CD बरोबर आहे का सांगा? का काय पाहिजे? राईट. ब्रेड्थ काय पाहिजे बेटा? मी खालची घेतो बघा ब्रेड्थ, ही AD. सोपं जातंय ना ते काढायला. BC पण चालतंय, BC पण आहे तेच, कारण रेक्टँगल आहे म्हटल्यावर समोरासमोरील बाजू सारख्या. सो AD, राईट. सो इक्वल टू AB. जर तुम्ही बघितलं आता ग्राफ वरून, हे सर्वात महत्वाचं सांगतो बघा, AB कसं काढायचं बघा. चालतंय, हे अंतर आहे बघा, दिसला हा अंतर? हा अंतर आहे 0 पासून 4 म्हणजे 4 किलोमीटर पर आवर आहे ते, मल्टिप्लाइड बाय, आता टाइमचं पण त्यांनी युनिट दिलेलं असतं, टाइम समजा आवर मध्ये दिलाय, नो प्रॉब्लेम. तर मला सांगा बरं, इथून एवढा अंतर किती आहे? हे बघा, इथून एवढा म्हणजे AD अंतर किती आहे सांगा? सर्वांचं लक्ष आहे का? यस, जयश्री वेलकम. तू कालपासून आली ना? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आज फर्स्ट डे आहे जयश्रीचा, व्हेरी नाईस. 10 किलोमीटर नाही बेटा, हे किलोमीटर आहे का? आवर आहे. बघा इथून एवढं अंतर जर बघितलं तर हे इथून एवढं 20 आहे, इथून एवढं 10 आहे, मग इथून एवढं किती झालं? 20 मधून 10 केलं, किंवा सिंपल
10 ते 5, 10 ते 15 5, and 15 to 20 again 5. So 5 plus 5 10. So this distance is 10. So 10, and this is given in hour, right? Therefore I will take it in hour. So this hour and hour will be cancelled, and your answer will come in kilometer. That is why units are very important. Kilometer. Now the 4 multiplied by 10 is 40. Very good. Answer is 40. श्रुतीने अगोदरच सांगितलं होतं, आणखीन बऱ्याच जणांनी अगोदर सांगितलं होतं. खूप छान. अथर्व छान. आणखीन कोणी सांगितलं होतं? आता खूप वर गेले कॉमेंट्स. साक्षी, सर्वांनी सांगितलं आहे. अतिशय सुंदर. मग हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजला का? ह्याचं उत्तर समजलं का बघा बरं. की काय प्रश्न होता आणि उत्तर कसं काढलं. ठीक आहे. तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायचंय बिटवीन 10 to 20. हे महत्वाचं आहे. सेकंद नाही, आता आवर असणार बरं काय हे, कारण का तर आपण टाइम आवर मध्ये घेतलाय. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण बघितलं की व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या खालचा एरिया असतो. एरिया ऑफ द रेक्टँगल म्हणजे लेंथ इंटू ब्रेड, पण त्यांच्या व्हॅल्यू टाकल्या आणि हे उत्तर आलं. नाव आता तुम्ही काय करायचंय, याचाच अंदाज घेऊन हे बघा, या क्वेश्चन वरून फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट बिटवीन 2 and 4 hour. चला, इकडं आहे हा व्हेलॉसिटी, इकडं आहे हे टाइम, व्हीटी ग्राफ आहे. चला सर्वांनी उत्तर काढून मला सांगायचंय क्विक. पुन्हा हे किलोमीटर पर आवर, हे आवर. वा वा वा, छान छान छान. हा नाही बेटा प्राजक्ता, तुझं उत्तर बरोबर आहे. ती एरियाला युनिट स्क्वेअर मीटर मध्ये येतं, पण ते तुम्ही आता डोक्याला ताण घेऊ नका, ते तुम्हाला कळायचं नाही. ते का स्क्वेअर मीटर मध्ये येतं माहिती आहे का? कारण तुमची लेंथ आणि ब्रेड त्या ठिकाणी बघा, लेंथ पण मीटर मध्ये असते आणि ब्रेड पण मीटर मध्ये असते. जरा लक्ष द्या, हे खूप महत्वाचं आहे. जरा सर्वांनी इकडे लक्ष द्या. प्राजक्ताचा क्वेश्चन खूप छान आहे. लेंथ पण मीटर मध्ये असते आणि ब्रेड पण मीटर मध्ये असते. ठीक आहे. हे समजा हे 5 मीटर आहे आणि हे 2 मीटर आहे, तर तुम्ही एरिया इज इक्वल टू काय लिहिता मग? लेंथ इंटू ब्रेड, म्हणजे लेंथ आहे 5 मीटर मल्टिप्लाइड बाय ब्रेड आहे 2 मीटर. अशा वेळेस काय होतं, हे 5 2 जा 10 आणि हे मीटर आणि मीटर असे 2 मीटर मिळून काय होतात, मीटर स्क्वेअर होते. कळलं असं का आलं ते? परंतु जर तुमची लेंथ मीटर पर सेकंद मध्ये असेल आणि हे जर तुमचं सेकंद मध्ये असेल, तर मग तुम्ही इथं काय ठेवणार? इथं मीटर पर सेकंद ठेवणार आणि इथं काय ठेवणार? तुम्ही सेकंद ठेवणार. मग हे सेकंद आणि सेकंद कॅन्सल होणार आणि तुमचा एरिया 10 मीटर पण येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. ते युनिट्स वगैरे काय असतात काय नाही 11th मध्ये खूप क्लिअर होतील. तरी मी तुम्हाला दिला एक अंदाज कसा असतंय ते, कारण का आतापर्यंत तुमच्या लेंथ आणि ब्रेथ ह्या सर्व मीटर मध्येच राहायच्या ना बेटा. आता फिजिक्स मध्ये थोडं नवीन नवीन येत राहतंय. ठीक आहे. तर चला ह्याचं उत्तर काढायचं आता सर्वांनी. प्राजक्ता कळलं का तुला मी काय सांगितलं ते? तुमचे कसले प्रश्न असू द्या, त्याची उत्तर आहेत माझ्याकडे, पण असं होऊ शकतं की कधी कधी तुम्हाला ते कळायचं नाही, तुमच्या डोक्यावरून जाईल. गोष्टी काही काही अशा असतात. गुड प्राजक्ता, व्हेरी नाईस. चला, उत्तर भरपूर जणांनी खूप छान काढलेलं आहे. मी बाकीच्यांचंही वाट बघतोय. बाकीचे काय करतायत? आय एम वेटिंग फॉर देअर आन्सर. कम ऑन, क्विक, बी क्विक बेटा. Yes, Shruti, your answer is correct. Very nice. Sakshi is also correct. Atharva is correct. Shubham. Sakshi, your initial answer was wrong. Why? You know that because you had written 120 hour. It should be in kilometer. Very nice. But your latter answer is correct. Shruti, who was the first to give the answer? I think Apurva. No. Yes, Apurva Gaikwad was first, then Shruti.
Very nice. You guys are doing very nice. So this is very simple. I will just elaborate it how the answer comes. Now we have to find the displacement, and displacement is okay. How it is written and how it should be written in the paper, I will tell that. Okay, कसं लिहिलंय बघा. बघा कसं लिहिलं पाहिजे. Displacement is the area in the graph, shaded area, म्हणजे हे shaded area. ठीक आहे, this shaded area in the graph. This is equal to length into breadth. Length is 60 km/h. हे बघा 60 km/h. So this is your length, and this is from this point to this point. 0 to 60 is 60. So length is 60, and your breadth is this. So 1 and 1. This is 2. Breadth is 2 hour. The hour gets cancelled. Your answer is 120 km. Displacement from 2 hour to 4 hour is 120 km. बघा पुढे किलोमीटर असं लिहिलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर पूर्णपणे लिहायचंय परीक्षेत लिहित असताना. ठीक आहे, स्टेप वाईज. त्याच्यानंतर फाइंड आउट द ऍक्सेलरेशन इन प्रिव्हियस एक्झाम्पल. चला मी सांगतो, हे जो काही प्रिव्हियस एक्झाम्पल आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतंय, स्लोप ऑफ व्हीटी ग्राफ. तरी तुम्ही ऑलरेडी सांगताय अथर्व, छान, खूप छान. बघा ऍक्सेलरेशन इज स्लोप ऑफ दिस व्हीटी ग्राफ. तसं तर पाहितल्या बरोबरच कळतंय रे. हॉरिझॉन्टल ग्राफ आहे हा. ग्राफ कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टलचा स्लोप कसा असतो, 0. स्लोप 0 म्हणून ऍक्सेलरेशन 0. ठीक आहे, ही एक पद्धत आहे. परंतु परीक्षेत कसं लिहायचं प्रॉपरली, परीक्षेमध्ये कसं लिहायचं. ठीक आहे, आता हाच ग्राफ बघा. इसको उठा के हम इधर लेते हैं, राइट. चलो यहाँ पे समझाता हूं मैं. तो सबसे पहले आपको क्या याद रखना है कि स्लोपचा मी फॉर्म्युला तुम्हाला काय सांगितलं होता बाळांनो. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1. हे कळलं का, हे कळलं फॉर्म्युला. मग ह्याच्यासाठी आपल्याला 2 पॉइंट लागतात. तर लेट अस ऍझ्युम पहिला पॉइंट x1 y1 आणि x2 y2 तिने ऍझ्युम केलेत. बघा मी नीट सांगतो, काही करू नका. तर x1 y1 काय, 1,60. ठीक आहे, 1,60 कोणता पॉइंट आहे बघा, हे 1, हे 1. एक्स ऍक्सिस वरती 1 आणि y ऍक्सिस वरती 60, म्हणजे हा पहिला पॉइंट आहे. हिचे कोऑर्डिनेट तिने म्हटलेत x1 y1. आणि दुसरा पॉइंट कोणता आहे तिचा, x2 y2 म्हणजे 4,60. तर हा झाला 4 आणि हे 60, म्हणजे दुसरा पॉइंट हा आहे. मग ह्याचे कोऑर्डिनेट x2 y2. असे 2 पॉइंट तुम्हाला घ्यावे लागतील. सो लेट अस ऍझ्युम x1 y1 ऍज 1,60. बघा असं लिहिलं त्याने, एकदम छान पैकी लिहितो मी. x1 y1 इज 1,60. म्हणजे पॉइंट कोणता आहे, हा पहिला A आणि हा दुसरा पॉइंट आहे B. आणि त्याच्यानंतर x2 y2 हा दुसरा पॉइंट आहे, तो किती आहे, 4,60. राईट. झालं. मग y2 च्या ठिकाणी व्हॅल्यू टाका. y2 च्या ठिकाणी व्हॅल्यू किती येते बघा, y2 म्हणजे ही आहे बघा 60 मायनस y1. y1 बघा बरं दिसलं का, हे ते पण 60च डिवायडेड बाय x2. हे बघा हे x2 म्हणजे किती आहे बघा, 4 मायनस x1. हे बघा हे x1 बघा दिसलं का, हे x1 1
आता काही का असणार, पण वर 60 - 60 0 झालं, खाली 3 आलं, पण उत्तर तर 0च येणार. आणि तुम्हाला बघूनच कळलं होतं की स्लोप 0 आहे. सो ऍक्सेलरेशन इज ऑल्सो 0. अशा प्रकारे हे व्यवस्थित लिहावं लागेल. ठीक आहे. आणखीन याला सुटसुटीत लिहू शकता. आता हिनं जसं लिहिलंय त्याच्याही पेक्षा थोडं सुटसुटीत लिहू शकता यार. कसं? नीट आणि क्लीन लिहायचं होईल तेवढं बघा. असं लिहायचं प्रॉपरली लिहित असताना. लेट अस ॲझ्युम, ग्राफ वरती 2 पॉइंट काढायचे. ठीक आहे. बघा, ए इज इक्वल टू किंवा इज इक्वॅलंट टू x1, y1 इज इक्विव्हॅलंट टू, पहिला पॉइंट काय आहे त्यांचा 1, 1, 60 असं सुटसुटीत लिहायचं बघा. त्यानंतर काय लिहायचं, b इक्विव्हॅलंट टू x2, y2 इज इक्विव्हॅलंट टू 4, 60 असं प्रॉपरली लिहायचं. असं प्रॉपरली लिहिल्याच्या नंतर मग लिहायचं. असं बघा जरा तुमच्या लक्षात येत असेल सुटसुटीत लिहिणं म्हणजे काय असते ते. ठीक आहे. जरा सुटसुटीत लिहायचं. आपली वही पण कशी छान असली पाहिजे, छान असली पाहिजे, एकदम छान. मग काय लिहायचं, नाव स्लोप इक्वल टू, ठीक आहे. स्लोप इक्वल टू काय लिहिणार मग, y2 मायनस y1 डिवायडेड बाय, तरी मी बघा कम्प्युटरवर लिहितोय, कम्प्युटरवरती. वहीवर तर आणखीन सुंदर लिहिता येते. मग y2 म्हणजे तुम्हाला कळलं असेल, हे बघा हे आहे y2. ठीक आहे ना. मग 60 मायनस 60 डिवायडेड बाय 4 मायनस 1 असं प्रॉपर लिहायचं. बघा बरं जरा कसं दिसतंय. असंच लिहायचं तुम्ही लिहिताना वहीमध्ये. तुमची वही छान दिसली पाहिजे कधी पण. ठीक आहे. ठीक आहे. चला, गडबडीत लिहिताना कधी कधी होतंय असं. तर अशा प्रकारे आता समरी ऑफ व्हीटी ग्राफ, एवढं काही गरज नाही, मी ऑलरेडी सांगितलंय. व्हीटी ग्राफची समरी काय गरज आहे, मी ऑलरेडी सांगितलंय. काय काय, वेलॉसिटी जर युनिफॉर्म असेल व्हीटी ग्राफ, बघा लक्ष द्या, व्हीटी ग्राफ जर वेलॉसिटी युनिफॉर्म असेल तर व्हीटी ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. जर वेलॉसिटी नॉन युनिफॉर्म किंवा अनयुनिफॉर्म असेल तर व्हीटी ग्राफ नॉन स्ट्रेट लाईन असतो. म्हणजे कसा असतो, हे कुठंतरी असा येतो, हे असा. आणि वेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप, अरे नाही नाही, एक्सटी रे बाळा, नो, एक्सटी ग्राफ आहे. एक्सटी म्हणजे हे एक्सलाच डिस्प्लेसमेंट पण म्हणतात, एक्सलाच काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट देखील म्हणतात. डिस्प्लेसमेंट, कारण एक्स ऍक्सिस वरती पार्टिकल समजा जर जात असे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर ते एक्सटी पण म्हणतात. त्याला एवढं माहित असू द्या तुम्हाला. एकतर काय एसटी ग्राफ किंवा एक्सटी ग्राफ कोणतंही चालतंय. ठीक आहे. दोघांनाही डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं. मग आता बघा, जर एक्सटी ग्राफ हे बघा डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ स्ट्रेट असेल, स्ट्रेट लाईन अशी असू शकते, स्ट्रेट लाईन अशी असू शकते, अशी पण असू शकते, तिन्ही पण स्ट्रेट लाईनच आहेत. ठीक आहे. समजा जर एक्सटी ग्राफ आपल्याला काढायचा आहे आणि ती एक स्ट्रेट लाईन आहे समजा अशी, तर जर एक्सटी ग्राफ स्ट्रेट लाईन असेल तर ह्याचा अर्थ वेलॉसिटी कशी असते, युनिफॉर्म असते. वेलॉसिटी युनिफॉर्म आली म्हणजे हा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो. जर वेलॉसिटी नॉन युनिफॉर्म असेल तर हा ग्राफ नॉन स्ट्रेट लाईन येतो. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, जर हा ग्राफ असा असेल तर ह्याचा अर्थ वेलॉसिटी नॉन स्ट्रेट लाईन म्हणजे नॉन युनिफॉर्म आहे, बदलत जात आहे. ह्या ग्राफचा स्लोप, हे तर मी तुमच्याकडून पाठच करून घेतलं, विसरायचंच नाही. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन याचा स्लोप काढला की वेलॉसिटी भेटते. म्हणून ह्याचा स्लोप म्हणजे काय आहे, वेलॉसिटी. तसंच आता आपल्याला बघायचंय व्हीटी ग्राफ. जर आपल्याकडे व्हीटी ग्राफ असेल, बघा तुमच्याकडे व्हीटी ग्राफ आहे असा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने ग्राफ असू शकतो. ठीक आहे. व्ही टी ह्याची समरी बघा. सर्वात पहिले ऍक्सेलरेशन जर युनिफॉर्म असेल तर व्हीटी ग्राफ कसा आहे, तो स्ट्रेट लाईन. सिंपल आहे यार, मी हे पण सांगितलं तुम्हाला.
जर VT ग्राफ असा स्ट्रेट लाईन आला तर ऍक्सेलरेशन युनिफॉर्म. फक्त हा पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशनचा आहे, हा निगेटिव्ह ऍक्सेलरेशनचा आहे, हा ग्राफ 0 ऍक्सेलरेशनचा आहे आणि हा ग्राफ किती ऍक्सेलरेशनचा आहे सांगा बरं एकदा. शेवटचा इनफायनाइट. खूप छान, खूप छान, खूप छान. इनफायनाइट. त्याच्यानंतर जर नॉन स्ट्रेट लाईन असेल, VT ग्राफ जर नॉन स्ट्रेट लाईन असा, तर तुम्हाला माहिती आहे याचा स्लोप वाढत चाललाय म्हणजे ऍक्सेलरेशन वाढत चाललंय, कॉन्स्टंट नाही. सो ऍक्सेलरेशन इज नॉन युनिफॉर्म. नीट लक्ष द्यायचं, काहीच घाई करायची नाही, वाचावं लागतं व्यवस्थित जरा. त्याचा स्लोप म्हणजे ऍक्सेलरेशन असते, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे म्हणजे स्लोप कॉन्स्टंट आहे, पण इथं स्लोप सतत वाढत चाललाय. स्लोप म्हणजे चढ, चढ सतत वाढत चाललाय. चढ किंवा उतार बघायचं, मग चढ चेंज व्हायला म्हणजे ऍक्सेलरेशन चेंज व्हायला म्हणजे चेंज व्हायला म्हणजे कॉन्स्टंट नाही, कॉन्स्टंट नाही म्हणजे नॉन युनिफॉर्म. VT ग्राफचा स्लोप विसरायचं नाही, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन याचा स्लोप काढला की इकडे जाते, एरिया काढला की डिस्प्लेसमेंट कडे जाते, म्हणजे ह्याचा एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट. आणि हे भरपूर काही पार्ट होऊन जाते जर तुम्ही एवढंच लक्षात ठेवलं, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. इकडे जाताना स्लोप, वापस येताना एरिया. दॅट्स इट, दॅट्स इट, राईट. मग ही झाली तुमची समरी. समरी आहे थोडीशी किचकट, काळजी करू नका, समरी किचकट आहेच, म्हणजे हे एवढंच जरा खूप डोक्याला ताण देते. मी पुन्हा एकदा तुमचं छोटंसं रिव्हिजन घेतो बघा. आता तुम्ही मला सांगायचे उत्तर, ठीक आहे. समजा तुमच्याकडं असा एक ग्राफ आहे. सर्वात पहिले विसरायचं नाही हे तर आयुष्यात कधी विसरायचं नाही बघा. इकडून इकडे जाताना ह्या डिस्प्लेसमेंटला एक्स पण लिहितात, हे पण माहित असू द्या, ह्या डिस्प्लेसमेंटला एक्स पण लिहितात. इकडे जाताना स्लोप, इकडे जाताना स्लोप, वापस येताना एरिया, एरिया, राईट. मग समजा हा VT ग्राफ आहे. पहिल्यांदा VT ग्राफच घेऊया. आणि ग्राफ आला असा, ठीक आहे. सर्वात पहिले स्ट्रेट, आता हे बघा तुम्ही, आता स्ट्रेटचा अर्थ तुम्ही ड्रॉ करताना हे बघा, ठीक आहे, असा ग्राफ आला. तर मला सांगा सर्वात पहिले स्ट्रेट लाईन आहे का नॉन स्ट्रेट लाईन? बोला एकदा. स्ट्रेट लाईन आहे, राईट. त्याच्यानंतर मला सांगा याचा स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0. निगेटिव्ह. स्लोप इथं उतार आहे, ठीक आहे, उतार आहे म्हणून निगेटिव्ह. डावीकडून उजवीकडे चालताना बघायचं, ठीक आहे. मग उतार आहे म्हणजे स्लोप निगेटिव्ह आहे. बरं, स्लोप निगेटिव्ह आहे म्हटल्याच्या नंतर ह्याचं ऍक्सेलरेशन कसं आहे सांगा? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 सांगा. निगेटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी वाढत चाललाय का कमी होत चाललाय सांगा? डिक्रीज होत चाललाय. अरे शुभम, घाई करतोय तू बेटा. निगेटिव्ह स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीज होते. निगेटिव्ह स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीज होते. आणि सरळ दिसते ना बेटा ग्राफवरच, जसं आपण पुढे चाललो तसं खाली चालली लाईन, खाली खाली चाललंय म्हणजे वाय ऍक्सिस कमी होत असतो, ठीक आहे. बरं, ह्या ग्राफवरती जसं आपण ह्या डायरेक्शन मध्ये जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होत चाललंय? डिक्रीज होत चाललंय. व्हेरी गुड. टाइम काय होत चाललाय? आता टाइमचं बोला. टाइम काय होत चाललाय? इन्क्रीज होत चाललाय. शाबाश शाबाश. टाइम कमी कसा व्हायला? श्रद्धा, 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 लक्ष दे. टाइम वाढत चाललाय बेटा. उजवीकडे चाललो ना आपण? हा, आता कळलं. शाबाश. उजवीकडे चाललोय म्हणजे टाइम वाढत चाललाय. खाली यायलोत म्हणजे व्हेलॉसिटी कमी व्हायला, घाई नाही करायची. बर, मला सांगा आता ह्याचा स्लोप कॉन्स्टंट आहे का बदलायला? स्लोप
येस, कॉन्स्टंट आहे. स्लोप कसा आहे? कॉन्स्टंट आहे. घाई नाही करायची. एकदम छान. मग ह्याचा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे का बदलायलंय? फक्त सी लिहित चला. तुम्हाला मी सांगितलं ना, शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकट. खूप छान. मग ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे म्हणजे युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. शाबाश. म्हणजे ह्या ग्राफ कडे जर बघितलं, तुम्हाला कसले क्वेश्चन विचारतात एमसीक्यू मध्ये, whether this represents uniform acceleration or non-uniform acceleration. ठीक आहे. whether this is accelerated motion or retarded motion. सांगा बरं कशी आहे? accelerated or retarded? good, accelerated. त्याच्यानंतर मला सांगा, या ग्राफ कडे बघून वेलोसिटी कॉन्स्टंट आहे का बदलायलाय? चेंजेस और कॉन्स्टंट? अरे रे, हा दोन्हीसाठी एकच झालं. थांबा, वेलोसिटी कॉन्स्टंट म्हणताय. वेलोसिटी कॉन्स्टंट आहे का चेंज व्हायलाय? आता समजून घ्यायचं, तुम्ही टाइप करताना कॉन्स्टंट साठी सीओ लिहावं लागेल आणि चेंज साठी सीएच लिहावं लागेल. एवढं तर कळलं पाहिजे, कारण दोघांनाही सीच आहे. त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वर लोकांना जरा जमलं नाही. ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे बेटा, स्लोप कॉन्स्टंट आहे, म्हणजे उतार कॉन्स्टंट आहे, परंतु वेलॉसिटी कुठं कॉन्स्टंट आहे? जरा ग्राफ वाचायला शिका. जसं जसं तुम्ही पुढे यायलात, जसं जसं असे यायलात, तस तसं वेलॉसिटी कमी कमी होत चाललंय ना बाळांनो. बरोबर आहे का नाही? ही वेलॉसिटी म्हणजे वाय ऍक्सिस आहे. तुम्ही वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, स्लोप आणि एरिया, ह्या चार गोष्टी वेगवेगळ्या आहेत बघा. चार गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. वाय ऍक्सिस म्हणजे हे वाय कोऑर्डिनेट खाली चाललाय का वर चाललाय, ठीक आहे. एक्स ऍक्सिस म्हणजे हे एक्स कोऑर्डिनेट पुढे चाललाय का मागे चाललाय हे बघायचं. स्लोप म्हणजे हा उतार बघायचा. स्लोप म्हणजे काय? उतार. आणि एरिया म्हणजे तर ते ह्याच्या खालचं असते, त्याचं एवढं डोक्याला ताण घेऊ नका सध्या. पण तुम्हाला वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि स्लोप ह्याच्यातला फरक कळला पाहिजे. तुम्हाला इथं ह्याचा स्लोप कॉन्स्टंट आहे वाटलं की सर्वच कॉन्स्टंट आहे वाटायला? नाही ना बाळांनो, स्लोप कॉन्स्टंट आहे, परंतु वेलॉसिटी तर बघा ना कमी होत चाललाय. इथं असताना वेलॉसिटी किती आहे? ही आहे. इथं असताना वेलॉसिटी किती आहे? ही आहे. इथं असताना वेलॉसिटी किती आहे? ही आहे. वेलॉसिटी कमी होत चाललंय. बरोबर आहे का? मग वेलॉसिटी चेंज व्हायलाय. ऍक्सेलरेशन कसं व्हायलंय? कॉन्स्टंट आहे का चेंज व्हायलंय? ऍक्सेलरेशन रे, ऍक्सेलरेशन. डोकं लावा. साक्षी बरोबर आहे. फक्ती डोकं ठेवा, जाग्यावरती ठेवायचं डोकं. बघा जरा, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे स्लोप. स्लोप म्हणजे चढ किंवा उतार. जरा घरी बसावं लागतं शांत, आणि ग्राफ विषयी काय काय लिहून दिलंय त्याच्यावरती प्रॉपर विचार करावा लागतो. प्रॉपर शांतपणे, मग ते येतं. सो स्लोप म्हणजे चढ किंवा उतार, ठीक आहे. उतार तर ह्याचा कॉन्स्टंट आहे. उतार तर कॉन्स्टंट आहे, म्हणून ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे बाळा याचं. ऍक्सेलरेशन कसं आहे? कॉन्स्टंट. चला जयश्री, तू नवीन आहे, तुला कळलं का सांग? आणखीन कोण नवीन असेल तर मला सांगत जावा, माझं लक्ष राहील त्याच्याकडे. जयश्री, कारण काल तुला सर्व व्हिडिओज पाहायला सांगितले होते मी, एका दिवसात जरी झाले नसले, आज पुन्हा पाहून घे, खूप कामाचं आहे. आणि हे एवढं कामाचं आहे मी जे शिकवतोय ते बाळांनो, की पुढे चालून हे जशाला तसं आहे रे, जशाला तसं. तुमच्या घरात जर कोणी 11वी 12वीला असेल तर एकदा विचारून घ्या, हे खरंच आहे का म्हणून. ते खूप कामाचं आहे, ठीक आहे. याची बरोबरीच नाही कुठं. ह्या एका चॅप्टरला 2 महिने गेले तरी हरकत नाही, असं समजा तुम्ही. हे एक एक चॅप्टर फिजिक्सचे एवढे कामाचे, ठीक आहे. एवढं. आणि हे डेव्हलप आताच होतंय, नंतर होतच नाही डेव्हलप. होतच नाही डेव्हलप. ठीक आहे, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, पण वेलॉसिटी बदलायला याची, राईट. मग ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे बाळांनो. कॉन्स्टंट म्हणजे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, पण वेलॉसिटी बदलायला.
तर नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी आहे, म्हणजे तुमची वेलॉसिटी नॉन युनिफॉर्म आहे. येस येस, ऍक्सेलरेटर ऑफ द बाईक ते रिलेटेडच आहेत. कारण बाईकला तुम्ही जर तुम्ही काही जण एक्सलेटर म्हणतात त्याला, ते एक्सलेटर वाढवलं, ऍक्सेलरेटर वाढवलं, ती बाईक पळायला लागते ना जोरात, वेलॉसिटी वाढते ना, म्हणून त्याला ऍक्सेलरेटर म्हणतात, बाईकचा ऍक्सेलरेटर. तर वेलॉसिटी नॉन युनिफॉर्म आहे परंतु ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे. मग तुम्हाला प्लीज डिस्क्राईब द मोशन इन द क्वेश्चन असं म्हणतात. ऑप्शन ए बी सी डी असं असते. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म वेलॉसिटी, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म वेलॉसिटी, असं वेगवेगळे कॉम्बिनेशन देतात. तर तुम्ही याच्यासाठी काय लिहिणार, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. कळलं का सांगा बरं एकदा, कळलं का सांगा. ह्या ग्राफवर जेवढं घेईल तेवढं कमीच आहे रे बाळांनो, जेवढं घेईल तेवढं कमी आहे, कितीही घ्या. आता पुन्हा मी एक ग्राफ काढतोय बाळांनो, चला. समजा हा ग्राफ आहे XT ग्राफ, बरं जाऊ दे VTच ग्राफ घेऊया पुन्हा एकदा. आणि ग्राफ कसा आहे, असा. चला, ह्याच्यामध्ये मला सांगा वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का चेंज व्हायलाय? वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का चेंज होत आहे? कॉन्स्टंट. व्हेरी गुड. तर वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हटल्यावर युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे? युनिफॉर्म. ठीक आहे. आता मला सांगा इथं ऍक्सेलरेशन किती आहे या बॉडीचं? 0, कारण का त्याचा स्लोप असतो. ऍक्सेलरेशन 0 आहे. मग मला सांगा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे का बदलायलंय? कॉन्स्टंट आहे. मग हा ग्राफ काय सांगतोय, वेलॉसिटी इज ऑल्सो कॉन्स्टंट, ऍक्सेलरेशन इज ऑल्सो कॉन्स्टंट, दॅट इज युनिफॉर्म. म्हणजे वेलॉसिटी पण युनिफॉर्म, ऍक्सेलरेशन पण युनिफॉर्म. सो दिस मोशन इज युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड हॅव्हिंग युनिफॉर्म वेलॉसिटी. मग कशा प्रकारे मोशन अनालाइज करायची कळली का तुम्हाला? कळली का सांगा बरं एकदा. ठीक आहे. मग MCQ कसा येतो ते एक वेळेस बघूया. MCQ चला, आता भरपूर वेळ झालाय, एक लास्ट क्वेश्चन MCQ वरती. MCQ कसा असतो, तुम्हाला असा क्वेश्चन देणार, हे बघा असा एखादा ग्राफ देणार अँड डिस्क्राईब द मोशन म्हणणार. ठीक आहे. मग याच्यामध्ये युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म वेलॉसिटी, बी ऑप्शन असणार युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी, सी ऑप्शन असणार नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी, डी ऑप्शन असणार नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म वेलॉसिटी. चला सांगा ऑप्शन कोणता आहे करेक्ट याचं, ऑप्शन सांगा. बी ऑप्शन भरपूर जण म्हणतायत, खूपच छान, नंबर एकच बी ऑप्शन करेक्ट आहे. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे स्लोप कॉन्स्टंट आहे म्हणून युनिफॉर्म, आणि वेलॉसिटी वाढत जात आहे, वर चाललंय म्हणजे वेलॉसिटी वाढत जात आहे, म्हणजे नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. व्हेरी करेक्ट. उद्या आपण पुढचा पार्ट बघूया, तोपर्यंत बाय बाय. उद्याचं लेक्चर आपल्या योग्य वेळेवर म्हणजे 8 वाजताच होईल. ठीक आहे, बाय बाय. आता लिहून घ्या. तुम्हाला मी सर्वच्या सर्व नोट्स PDF फॉर्म मध्ये टाकल्यात ना, पाठवल्यात ना तुम्हाला? अरे पाठवल्यात ना 9th क्लास वाल्यांना ग्रुप वरती. काल बघा, काल ग्रुपवर टाकले मी, PDF टाकले पूर्ण. अरे अंजली पाहून घ्या, पाठवलंय ना पूर्ण चॅप्टरचाच PDF पाठवलाय बेटा मी. एक मिनिट, ह्या चॅप्टरचा पाठवलाय का तुमच्या? ह्या चॅप्टरचा नाही ना पाठवलं? 11th क्लासचा आहे का? ठीक आहे, पाठवतो लगेच.
ह्या पूर्ण चॅप्टरचा फोटो काढून तुम्हाला मी पाठवतो, मग ते तुमचं तुम्ही लिहून घेत चला. परंतु उत्तर बघायचे नाही, पुढचं पाहून मला सांगायचं नाही. तसं तर मी ऑन दी स्पॉटच प्रश्न करतोय, परंतु ते बघायचं आणि सांगायचं, मग ते तुमचं नुकसान आहे. मी काय करू मग? तुम्हाला जर एवढं कळत नसेल तर ते तुमचंच नुकसान आहे. चालतंय. आज आपलं फक्त एकच पेज झालंय. हे तर नाही, हे तर कालच झालं होतं. एवढंच झालंय. स्क्रीनशॉट काढून घ्या, तरी मी फोटो पाठवणारच आहे पूर्ण चॅप्टरचा. ओके, बाय बाय. तुम्ही लिहित बसा. मीटिंग एंड करूया.